श्रावण महिना म्हटलं की मंगळागौर आणि दरम्यानचे विविध खेळ याचाही उत्साह पाहायला मिळतो। सुवासिनी यामध्ये दंग झाल्याचं दिसून येतं। ताकद पडला थोडा गवळी झाला वेडा बाई धगबाई लागली कळ उन्हाला पाण्याची केवढी माझ्या संगे भांडेस सगळं अगं गगन अगं माझ्या सौते माझा मोबाईल घेतलास सगळं श्रावण आला म्हटलं की मंगळागौरीची लगबग पाहायला मिळते। खास करून सुवासिनींमध्ये याचं मोठं अप्रूप। यातही नवविवाहिता म्हटलं की मंगळागौर ही एक अपूर्वाई ठरते। पार पडणारा धार्मिक विधी अर्थात मंगळागौर पूजन आणि यानंतर एकवटलेल्या मैत्रिणी महिला वर्ग यांच्या समवेत पार पडणारे विविध पारंपरिक खेळ याची रंगत आणि महत्त्व काही वेगळंच। काय म्हणता सासूबाई? माझा मोबाईल काय ग केलास भंगारवाल्याला विकून टाकला अरे देवा बघत जायचं तुला वल्लव रे नखवा वल्लव रे नखवा वल्लव रे नखवा काठवटकणा खेळात रंगल्या लेकी सुना खेळात रंगल्या लेकी सुना तालाचा भार आमच्या वेण्या झाल्याला आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखर बडबडव रे सोनारा माणिक मोती डोला। खरं तर नुकतंच लग्न होऊन सासरी जाऊन आलेली नवविवाहिता या खेळांच्या माध्यमातून माहेरपणाचा आनंद घेत असते। तिच्यासोबत साऱ्याच जणी उत्साहात सहभागी झालेल्या असतात। आज समाज खूप पुढारला, मोठी आधुनिकता जरूर आली, पण सुवासिनींच्या परंपरागत आणि हक्काच्या या सणात मौज मजेला कोणतीही कमी आलेली नाही। जावई आमचे जेवायचे भाऊजी आमचे जेवायचे तांदूळ सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि शहर परिसरात विविध ठिकाणी मंगळागौरीचा असा हा उल्हास दिसून येतोय। पारंपरिक वेशभूषा, महिलांचा साजशृंगार आणि परंपरागत गाणी तसंच खेळले जाणारे खेळ हे लक्षवेधी ठरतायत। झिम्मा, फुगडी, आगोटा पागोटा, सासूसुरांमधील संवाद, त्यातून विनोद, यातून निर्माण होणारी ऊर्जा शास्त्रीय हेतू देखील दाखवून देते। चला, ज्यांच्यासाठीही मंगळागौर आहे त्या नवविवाहितेला काय वाटतंय ते पाहूयात। तर श्रावण महिना म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येते ती मंगळागौर आणि मंगळागौर म्हटलं की आपल्याला आठवतात ते पारंपरिक खेळ। पण मंगळागौरीच्या मागचा जर खरा भाव आपण बघायचा म्हटलं तर ती केली जाते। मंगळागौर म्हणजे एक शिवमंगळागौर म्हणजे एक महादेवाचीच पूजा असते ती आणि त्याच्यामध्ये महादेवाची पूजा आपण करतो ती आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि अजून एक बाबा की अखंड सौभाग्याचं दान मागण्यासाठी आपण महादेवाची पूजा करतो आणि ती पूजा झाल्यावरती संध्याकाळी त्याचं खरं आकर्षण असतं ते म्हणजे मंगळागौरीचे पारंपरिक खेळ। तर हे खेळ म्हणजे काय की ह्याच्यामुळे आपल्याला प्राचीन काळापासून ज्या प्रकारे महिला म्हणजे त्या काळची त्यांची जी एन्जॉयमेंट आहे ती आत्ता आपण एन्जॉय करू शकतो। आता आपण कसे की सोशल मीडियामुळं म्हणा किंवा पार्टी, पब, क्लब हे जे सगळं आपल्या लाईफमध्ये आले त्याच्यामध्ये हे कुठंच नाही आहे। हे आपण खरं तर पुढं ही पिढीचा वारसा आपण पुढं नेला पाहिजे असं मला वाटते आणि ह्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये एक फिजिकल ॲक्टिव्हिटीज भरपूर असतात। त्यामुळं ह्याच्यामागचा खरा भाव आहे की श्रावण महिन्यामध्ये आपली पचनशक्ती मंदावलेली असते आणि त्यामुळे आपल्याला खाल्लेलं काही पचत नाही। मग आपण जे खातो ते एक प्रकारचं त्याची ऊर्जा तयार करण्यासाठी हे खेळ खेळले जातात। येस असं मला वाटतं आणि मी जितकं वाचलं तितकं मला हे असं वाटतं। तर आपण हे सगळं खेळायला पाहिजे आणि हा वारसा आपण पुढे न्यायला पाहिजे असं मला वाटतं। प्रत्येक स्त्रियांच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व घेऊन येणारी मंगळागौर म्हणजे उत्साहाला आलेलं उधाण म्हणावं लागतं। आजही ही परंपरा आणि तिचं महत्त्व अबाधित आहे। सुवासिनी, खास करून नवविवाहिता, अशा या आनंदात स्वतःला हरखून जाताना दिसून येत आहेत।